देख रहे हैं अब तक न्यूज चैनल। मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने 19 फेब्रुवारी 2022 रोजी सर्वात प्रथम तत्कालीन स्थायी समितीचे सभापती राजाराम जाधव साहेब यांच्या यादी अन्वये या शिवतीर्थाच्या सुशोभीकरणाचा विषय भूमिपूजन करण्यात आलं होतं। नंतर ते भूमिपूजनाचं काय झालं, ते काम का चालू झालं नाही, हे सर्व प्रश्न अनुत्तीर्ण राहिलेत। त्यानंतर 19 फेब्रुवारी 2023च्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरातील तमाम शिवप्रेमींनी याच ठिकाणी 7 फेब्रुवारी 2023 रोजी शिवतीर्थ सुशोभीकरण झालं पाहिजे या मागणीसाठी आंदोलन केलं होतं। त्यावेळी मानपा प्रशासनाने सांगितलं की आम्ही विकास आराखडा तयार करतो, सुशोभीकरणासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतील याची चर्चा शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी आणि मालेगाव शहरातील तमाम शिवप्रेमी आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींची चर्चा करून आम्ही विकास आराखडा फायनल करू आणि त्यानंतर याचं काम तात्काळ सुरू करू। आम्हाला वाटलं, आश्वासन दिलं 100% हे काम चालू होणार, काम चालू होईल अशी अपेक्षा डबल झाली। कारण 11 एप्रिल 2023 रोजी नाशिक जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री महोदय नामदार दादाभाऊ भुसे साहेब यांनी या ठिकाणी अनेक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना बोलवून मोठा भूमिपूजन सोहळा संपन्न केला आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की 1 कोटी 1.5 कोटी लागले तरी चालतील, पण उद्याच्यापासून शिवतीर्थाचं सुशोभीकरण सुरू झालं पाहिजे अशी त्यांनी घोषणा केली। तत्कालीन आयुक्त सन्मान्य गोसावी साहेबांनी त्याला होकार दिला, ताबडतोब तडकन उभे राहिले आणि सांगितलं की उद्याच्या उद्या काम सुरू होईल, 1.5 कोटी रुपयाची मान्यता देतो। ते गोसावी साहेब पण गेले, मंत्री महोदयांनी भूमिपूजन केलं, ते पण विसरले आणि आजही आपल्याला 7-8-9 महिन्यांनंतर या ठिकाणी पुन्हा आंदोलन करावं लागतं आणि शिवतीर्थ सुशोभीकरण करा अशी मागणी करावी लागते। हे खरं मालेगावचं दुर्दैव आहे, हे खरं मालेगावच्या जनतेचा रोष आहे आणि हा रोष सन्मान्य पालकमंत्री महोदयांनी समजून घेतला पाहिजे। सन्मान्य पालकमंत्री महोदयांचा विशेष उल्लेख याच्यासाठी करत आहे कारण मालेगाव महानगरपालिकेच्या प्रशासनावर सन्मान्य पालकमंत्री महोदय यांचं थेट नियंत्रण असतं। कारण आता महापालिका लोकप्रतिनिधी मंडळ म्हणजे महासभा अस्तित्वात नाही, या ठिकाणी प्रशासक नियुक्त आहे आणि प्रशासकावर पालकमंत्र्यांचं नियंत्रण असतं। दुसरी गोष्ट, सन्मान्य पालकमंत्री महोदयांनी नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार दादाभाऊ भुसे साहेबांनी 19 फेब्रुवारी 2022 ला आणि 11 एप्रिल 2023 ला विशेष कार्यक्रम घेऊन तमाम शिवप्रेमींना बोलवून या शिवतीर्थावर भूमिपूजन सोहळा संपन्न केला होता। मग त्या सोहळे संपन्न केल्याचं, शिवतीर्थाचं भूमिपूजन केल्याचं तुम्हाला आठवत नाही का? हा प्रश्न शिवप्रेमींतर्फे मी पालकमंत्री महोदयांना विचारू इच्छितो। आपण जबाबदार आहात या नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक घटनेचे, आपण जबाबदार आहात या मालेगाव महानगरपालिका प्रशासनाचे। जर आपण जबाबदार आहात या शिवतीर्थाच्या भूमिपूजनाचे, आपण श्रेय घेऊ इच्छितात या शिवतीर्थाच्या भूमिपूजनाचं, तर मग या कामाला दिरंगाई होत आहे त्याचं देखील श्रेय आपल्याला घ्यावं लागेल। या दिरंगाईचं होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचं
श्रेय देखील तुम्हाला घ्यावं लागेल. शिवप्रेमींना मध्ये जो रोष निर्माण झालाय त्याचं श्रेय देखील तुम्हाला घ्यावं लागेल. मी सन्माननीय पालकमंत्री महोदयांना आवाहन करू इच्छितो, विनंती करू इच्छितो की आपण दोन वेळा शिवतीर्थाचं भूमिपूजन केलं, काम सुरू झालं नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे शिवप्रेमींमध्ये जो रोष निर्माण झाला आहे, जो अपमान छत्रपतींचा आपण केला आहे, त्या अपमानाबद्दल आपण जाहीररित्या माफी मागावी. आपण मालेगावच्या शिवप्रेमींची जाहीररित्या माफी मागावी असं आवाहन सन्माननीय पालकमंत्री नामदार दादाभाऊ भुसाय साहेबांना शिवतीर्थावरून मी करू इच्छितो. मालेगाव महानगरपालिका प्रशासन आपल्या अखत्यारीत आहे. गेल्या 8-9 महिन्यापासून मालेगाव शहरातील शिवतीर्थ सुशोभीकरणाचा आराखडा अंतिम मान्यतेसाठी जर महासभेपुढे आला असता, महासभा अस्तित्वात नाही मदत प्रशासकापुढे आला असता आणि ह्या प्रशासकाने तमाम शिवप्रेमींना मालेगावातल्या शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षांसहित सर्व पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी महासभेच्या सभागृहात बोलवून हा आराखडा मान्यता देऊन घेतली असते तर आज या शिवप्रेमींना आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीला आंदोलन करण्याची वेळ आली नसते, काहीतरी कारवाई होते असं दिसलं असतं. परंतु महापालिका प्रशासन काही कारवाई करत नाही हे स्पष्ट झाल्यामुळे आम्हाला आज या ठिकाणी आंदोलनाला बसावं लागलंय. याची नोंद सन्माननीय पालकमंत्र्यांच्या त्या बगलबच्च्यांनी घ्यावी, जे कालपासून सोशल मीडियावर पोस्ट फिरवत आहेत की असा आराखडा मंजूर करू, तसं करू. अरे जर तुम्ही जर हे 8-9 महिन्यापूर्वी केलं असतं तर आम्हाला आज आंदोलन का करावं लागलं असतं, आपण जाहीर करावं लागलं. आपण दर आठवड्याला पत्रकार परिषद घेतात. सन्माननीय पालकमंत्री महोदय, आपण जबाबदार आहात या जिल्ह्याचे, आपण जबाबदार आहात या मालेगाव शहरातल्या प्रत्येक नागरिकाला उत्तरदायी आहात. आपण जबाबदार आहात या मालेगाव बाह्य मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकाचे. आपण जर दर आठवड्याला पत्रकार परिषद घेतात तर त्या पत्रकार परिषदांमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणाचा, शिवतीर्थ सुशोभीकरणाचा विषय का घेतला नाही याचं उत्तर देखील आपण दिलं पाहिजे. गुलाब भाऊने थोड्या वेळापूर्वी सांगितलं की जी मागणी केली जाते तिला टाळलं जातं. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारकाचा देखील विषय त्याच पद्धतीने मागे पडत चाललेला आहे. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी तमाम नागरिकांना अनेक वर्ष संघर्ष करावा लागला. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारकासाठी आपण अनेक वर्षापासून संघर्ष करत आहोत आणि शिवतीर्थाच्या सुशोभीकरणासाठी देखील गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष चालू आहे. मला वाटतं मालेगाव शहरात ज्या महापुरुषांनी या राष्ट्राच्या उभारणीसाठी योगदान दिलं त्यांचे स्मारकांचा सुशोभीकरण या युवा पिढीला प्रेरणादायी ठरेल असं कामकाज उभं करायला जाणीवपूर्वक विरोध केला जातो. कारण महापुरुषांचे विचार, महापुरुषांच्या आचार विचार जनतेपर्यंत पोहोचले तर यांचं खोटं राजकारण, यांचं दुटप्पे राजकारण उघडं पडेल हे या ठिकाणून सांगावं लागेल. म्हणूनच महापुरुषांच्या स्मारकांना विरोध केला जातो असं म्हणावं लागेल. मालेगाव शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर सध्या विकास कामं चालू आहेत. या विकास कामांसंदर्भात पगारे साहेब बोलले, देवाभाऊ बोलले. ज्या पुलाच्या कामाचा विषय घेतला जातोय त्या संदर्भात बोललो होतो की याचं स्ट्रक्चरल डिझाईन सार्वजनिक करा. या संदर्भातली बातमी देखील वृत्तपत्रात प्रसिद्ध झालं होते की या कामाच्या गुणवत्तेसंदर्भातला विषय पुढे आला पाहिजे. झिंक ऑक्साईड मारून गज लावले गेले पाहिजे होते. कामाची क्वालिटीच्या संदर्भातला विषय होता. परंतु महापालिका प्रशासनाने स्ट्रक्चरल ऑडिट
किंवा स्ट्रक्चरल डिझाईन सार्वजनिक केलं नाही. जनतेची मागणी नसताना चांगला अस्तित्वात असलेला पूल तोडून नव्याने पूल बनवत असताना तो अनेक वर्ष टिकेल अशा हिशोबाचा झाला पाहिजे. त्या पुला शेजारी असलेला अहिल्याबाई होळकरांनी बनवलेला ऐतिहासिक पुलाचं महत्व कमी होता कामा नये आणि त्याच्या गुणवत्तेच्या दर्जाचा हा पूल झाला पाहिजे अशी शहरवासियांची मागणी आहे. विकास कामं करायला आमचा विरोध नाही. विकास कामाचं नियोजनबद्ध काम झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. विकास कामाचं श्रेय तुम्ही घ्या. विकास कामाच्या श्रेयाचे हजारोने बॅनर तुम्ही गल्लोगल्ली लावा, याला आमचा विरोध नाही. पण शहर विद्रुपीकरण होऊ देऊ नका अशी आमची प्रमुख मागणी आहे. मित्रांनो, मान्य पालकमंत्री महोदयांनी मालेगाव शहरात जे काही विकास कामं केले त्या विकास कामांचे इतके काही बॅनर लावले, त्या बॅनरच्या खर्चामध्ये शिवतीर्थाचं सुशोभीकरण झालं असतं ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. मालेगाव शहरातील राष्ट्रीय एकात्मता चौक ते कॉलेज स्टॉपचा रस्ता, या रस्त्यावर डिवायडर टाकलं. त्या डिवायडरवर लाईट लावण्यात आलेत आणि त्या लाईटांवर एक छोटा बोर्ड लावण्यात आलेला आहे. विचार करतो या बोर्डाचं कारण काय. सन्माननीय लोकप्रतिनिधींचा फोटो आणि अपग्रेडिंग मालेगाव. नेमकं मालेगावचं अपग्रेडिंग काय चाललंय हा प्रश्न आम्हाला पडतो. अहो, मालेगावचं अपग्रेडिंग करायचं तर मालेगावला उद्योगधंद्यांसाठी काहीतरी चांगलं वातावरण तयार करा. इथे टेक्स्टाईल पार्क आणा, इथे प्लास्टिक पार्क आणा, इथे कापडावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना आणा, म्हणजे मालेगावचा कापड बलोत्र्याला जाणार नाही, तो इथे कुठेतरी प्रक्रिया होईल. इथे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच्या कांद्याची पेस्ट करण्याचा, कांद्याची पात तयार, कांद्याचं करपा तयार करण्याचा, त्या प्रक्रिया करण्याचा उद्योगांना. इथे मक्याचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर होतं. इथे स्टार्च फॅक्टरी निर्मिती करा. इथे साखर कारखाने आहेत. त्या साखर कारखान्यांना ऊसाची आवश्यकता आहे. त्या कारखान्यांना अनुकूल वातावरण तयार करा. मालेगाव शहरात विजेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहे. आपण राज्यमंत्री असताना मालेगाव शहराला एक आहेर दिलेला आहे की मालेगाव शहरात कोलकाता पॉवर सारख्या कंपनीच्या माध्यमातून एमपीसीएल कंपनी या ठिकाणी नागरिकांची लूट करत आहे. त्या लुटीला थांबवण्यासाठी आपण प्रयत्न करा. मालेगाव शहरात रिंग रोडची गरज आहे, तो रिंग रोड निर्माण करा. मालेगाव शहराच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 लगत सर्व्हिस रोडची गरज आहे. त्या ठिकाणी सवणगाव फाट्याला शेकडोच्या संख्येने नागरिकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. आमचे मित्र सन्माननीय पत्रकार मनोहरभाऊ शेवाळे यांच्या मातोश्रींचा गेल्या महिन्याभरापूर्वीच त्याच ठिकाणी अपघातात मृत्यू झाला. अतिशय दुर्दैवी घटना घडली. अहो साहेब, त्याकडे लक्ष द्या. सर्व्हिस रोड निर्माण करा जेणेकरून त्या ठिकाणचे अपघात आपण टाळू शकू. अपग्रेडिंग करायचं म्हणजे काय करायचं, जे रस्ते अस्तित्वात आहेत ते खोदायचे आणि त्यांच्यावर पहिले डांबर टाकलं, आता परत खोदले, आता कॉन्क्रीट टाकलं. अरे कॉन्क्रीट टाकायचं तर ते क्वालिटीचं तरी टाका. फक्त सिमेंट, खडी आणि काय ती डस्ट. लोक मला म्हणतात तुमच्या मालेगावात सिमेंट रोड झाडला का पावडर उडते आणि तोंडाला पावडर लावायची गरज पडत नाही. अहो, असा चायना मेड विकास करण्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचा विकास करा. मागे मी एक पोस्ट केली होती, कॉलेज रोड ते रावळगाव नाक्या रस्त्याच्या कामाच्या संदर्भातली. विकास कामावर बोलतोय. मित्रांनो, थोडंसं विषांतर वाटेल, पण हा विषांतर नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करत असताना जो उद्देश ठेवला होता त्या उद्देशाच्या अनुषंगाने जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मतं मागतात, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मतांचा जोगवा मिळवतात, त्या लोकांच्या बोगसगिरीचा पंचनामा मी या ठिकाणी मांडतोय. मित्रांनो, ज्या कॉलेज रोडचं काम आपण सुरू केलं होतं त्या ठिकाणी रस्त्यातच मध्ये पाईपलाईन, त्या पाईपलाईनीला असलेले नळ
आणि ते खोदण्यात आलं. त्या ठिकाणी ते नळ तुटले, पाईपलाईन लिकेज झालं. रातोरात दुरुस्ती काय तर ते नळ दुरुस्त करण्यात आले आणि मुरुम टाकून ते दाबण्यात आलं आणि त्याच्यावर सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं. मित्रांनो, जर त्या ठिकाणी परत लिकेज झालं तर तो सिमेंट रोड फोडावा लागेल. तो सिमेंट रोड फोडला म्हणजे कोट्यावधी रुपयाच्या कामाची परत नासडी होणार आहे. सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी ज्या 100 कोटी रुपयाच्या विकास कामांचं भूमिपूजन केलं 2 वर्षापूर्वी, त्यातले 70% कामं अजून प्रगतीपथावर आहे. मला वाटतं सन्माननीय पालकमंत्री महोदय ज्या भाजप सरकारबरोबर सरकारमध्ये आहेत, त्यातले राज्याचे आदरणीय नेते मान्य नितीन गडकरी साहेब हे भारतात अतिशय फास्ट रस्ते बनवण्याचं काम करत आहेत. जगातला सर्वाधिक चांगला रेशो रस्ते बनवण्याचा नितीन गडकरी साहेबांच्या कार्यकाळात पूर्ण होतो आहे. अशा गडकरी साहेबांनी महाराष्ट्राचं सार्वजनिक बांधकाम विभागाचं खातं सांभाळलं आहे. त्या खात्याचे देखील आपण आता मंत्री महोदय आहात. आपण त्यांचा आदर्श घ्या. रस्ते बनवताना कमीत कमी दूरदृष्टी ठेवा. रस्ता बनवत असताना रस्त्याच्या सगळ्यात शेवटच्या एंडला भुयारी गटारसाठी रस्ता सोडला पाहिजे. त्यानंतर इलेक्ट्रिकल, टेलिफोनिक किंवा इतर केबलसाठीचा मार्ग टाकला पाहिजे. त्यानंतर पावसाळी गटर केली पाहिजे. त्यानंतर रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण आणि नंतर सेंटरला डिवायडरवर इलेक्ट्रिकल पोल्स किंवा स्ट्रीट लाईट याची व्यवस्था झाली पाहिजे. परंतु असं कोणतंही काम या ठिकाणी होत नाही. कोणताही रस्ता या ठिकाणी तशा पद्धतीने बनवला गेला नाही. आणि मग हा विकास कसा? भुयारी गटारचा टेंडरचं श्रेय घेण्याचं पत्रकार परिषदा झाल्या. 450-500 कोटी रुपयाचा तो कामाचा विषय मार्गी लागला. आम्हाला आनंद आहे. मालेगाव शहराच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो. परंतु हे काम करत असताना आपण ज्या 100 कोटी रुपयाच्या कामांची निविदा पास केली, जे कामं मंजूर केले, निविदाधारक एकच, तो पण धुळ्याचा. महाराष्ट्रात कुठल्याही शहरामध्ये लायक ठेकेदार नाहीत का? मालेगावात लायक ठेकेदार नाहीत का जे या निविदा घेऊ शकतील? कारण फक्त एकच कारण धुळ्याशी यांची असलेले ऋणानुबंध आणि हे ऋणानुबंध जपण्यासाठी त्यांनी धुळ्याच्या ठेकेदाराला काम दिलं आणि त्याने मालेगावातल्या सब ठेकेदारांना काम दिलं. दहीहंडीच्या वेळेस समजलं 12 बंगल्याच्या रस्त्याचं काम एका माजी नगरसेवकाला दिलेलं आहे. ठेकेदार दुसरा, काम करतो दुसरा. रस्त्याचं खोदून ठेवला. सन्माननीय आयुक्त साहेब त्या ठिकाणी आले. त्यांनी पाहिलं की रस्त्याच्या सेंटरला पाईपलाईन, 500 नळ कलेक्शन आणि हा रस्ता टिकेल कसा? त्यांनाच विचार पडला की आपण करायचं काय, उत्तर द्यायचं काय. अशी परिस्थिती या शहराची आहे. अशा परिस्थितीत ठराविक ठेकेदारांना, ठराविक लोकांना श्रीमंत करण्यासाठी मालेगाव महानगरपालिकेच्या प्रशासनाचा वापर राजकीय दबावातून होत आहे असा आमचा स्पष्ट आरोप आणि सत्यता ही मालेगावच्या जनतेपुढे आम्ही मांडू इच्छितो. मालेगाव शहरात मागच्या काळामध्ये लोकांनी मोसम चौपाटी पाहिली, गिरणा चौपाटी पाहिली. आता शहराच्या रस्त्यांचा विकास पाहत आहोत. आता याच्यानंतर भुयारी गटारचा आपण विकास पाहणार आहोत. शेकडो कोटी रुपये खर्चाच्या या भुयारी गटर टेंडरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माझे महापौर, माजी आमदार आसिफ शेख साहेबांनी केला. त्यानंतर अनेक संघटनांनी त्याला दुजोरा दिला. सिमेंट रोडच्या कामामध्ये 12% अभाव टेंडर दिलं गेलं. आता त्याला 2 वर्ष डिले झाला. आता तो देखील या ठिकाणी वाढीव निधीची मागणी करणार आहे. अशा गोष्टी घडत असते तर महापालिका आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचं काम देखील सन्माननीय पालकमंत्री महोदय करत आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे. शहरातल्या विकासाच्या कामाबाबत, विकासाच्या दूरदृष्टीबद्दल सन्माननीय पालकमंत्री महोदय म्हणतात सन 2021 मी सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल. सन 2022 हे मालेगाव शहराच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल. सन 2023 संपत आलं.
आता ते म्हणतात सन 2023-24 मालेगावच्या इतिहासात विकासाच्या बाबतीत स्वर्ण अक्षरात लिहिलं जाईल। अहो पालकमंत्री महोदय, आपण ज्या महापुरुषांच्या नावाने या महाराष्ट्रात महत्वाच्या पदावर विराजमान झाले आहात, त्या महापुरुषांचा आपण सन्मान करू शकत नसाल तर मालेगावच्या इतिहासात कदापि विकासाचं स्वर्ण अक्षरात नाव लिहिलं जाऊ शकत नाही, असं आमचं स्पष्ट मत आहे आणि ते आपण मान्य करावं असं आवाहन मी या ठिकाणून मालेगाव शहराच्या नागरिकांच्या वतीने करू इच्छितो। सन्माननीय आयुक्त साहेब 3 दिवसापूर्वी 8 दिवस झाले असतील, 8 दिवसापूर्वी या मालेगाव शहराच्या आयुक्त आणि प्रशासक पदी विराजमान झाले। हे आयुक्त विराजमान करत असताना सन्माननीय पालकमंत्री महोदय या जिल्ह्याचे जबाबदार आहेत, मालेगाव तालुका त्यांचा आहे। मग या ठिकाणी कोणतीही नियुक्ती करत असताना माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय गृहमंत्री असतील, हे त्यांना विचारात घेतल्याशिवाय ती नियुक्ती करू शकत नाही। मग मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आपल्याला भारतीय प्रशासकीय सेवेतला प्रामाणिक अधिकारी गेल्या 20 वर्षाच्या आपल्या कार्यकाळात सापडू शकला नाही का, हा प्रश्न माझा माननीय मंत्री महोदयांना या ठिकाणून आहे। मालेगाव शहराचे पोलीस उपाधीक्षक कॅम्प विभाग, पोलीस उपाधीक्षक मालेगाव शहर उपविभाग हे पद रिक्त आहेत। मालेगाव शहरातील वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे, या ठिकाणी वाहतूक यंत्रणा सुदृढ करावी यासाठी सन्माननीय पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीत माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण शहाजी उमाप साहेब यांना निवेदन देऊन मागणी केली होती, त्याची देखील दखल घेतली जात नाही। या वाहतूक कोंडीपोटी, या वाहतूक कोंडीमुळे, मोसम पुलाच्या कामामुळे, नियोजनाच्या अभावामुळे एका चिमुकल्याला, एका नवयुवकाला मोसम पुलावर आपला प्राण गमवावा लागला। हे दुर्दैव मालेगावचं आहे, हे मालेगावची शोकांतिका आहे, कारण आपण विकास करत आहात, आपण विकासाचं नियोजन करत नाहीत, हा आमचा दुर्दैवाचा भाग आहे। आम्हाला आपल्याला विकासाचं संपूर्ण श्रेय द्यायचं आहे, श्रेय घेण्यासाठी या ठिकाणचा कोणताही कार्यकर्ता उत्सुक नाही। सन्माननीय रामदास काकांनी पदचारी पुलाची निर्मिती करून आणली, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तो पदचारी निर्माण व्हावा यासाठी त्यांनी अनेक वेळा आंदोलन केलं, पण श्रेय घेण्यासाठी ते पुढे गेले नाही। त्यांचं नाव त्या बॅनरवर लावण्यात आलं होतं, त्यांनी स्वतः लोखंडी वस्तूने ते नाव काढून टाकलं, कारण माझं कर्तव्य आहे मालेगाव शहराच्या विकासासाठी आंदोलन करणं, मालेगाव शहराच्या नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी आंदोलन करणं, आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, पण विकासाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही। राजमाता जिजाऊंच्या नावाने गार्डन व्हावं अशी मागणी भरत भाऊंनी गेल्या अनेक वर्षापासून लावून धरली होती। राजमाता जिजाऊंच्या नावाचा फलक लावण्यासाठी सन्माननीय नगरसेविका ज्योतिताई भोसलेंनी त्या ठिकाणी ठराव पारित केला, निधी दिला, पण भरत भाऊंनी त्या ठिकाणी आपलं नाव लावण्यासाठी प्रयत्न केला नाही। या ठिकाणी अनेक विषय आहेत, अनेक विकास कामांसाठी आम्ही पाठपुरावा करत असतो, परंतु विकास कामांचा पाठपुरावा करत असताना त्याच्या उद्घाटनाला किंवा त्याच्या नाव लावण्यासाठी आमचा कधी आग्रह राहिलेला नाही आणि तसं नाव आम्ही कधी लावून घेत नाही। पण मालेगाव शहरात दर्जेदार विकास व्हावा, नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात। मालेगाव शहराच्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता कोणतंही काम झालं, विकास काम झालं तर ते कमीत कमी 10-15 वर्ष विना मेंटेनन्स, त्याच्यावर देखभाल दुरुस्तीचा खर्च होऊ नये असं व्हावं, अशी आमची खरी प्रमुख मागणी आहे। आणि त्या मागणीच्या आधारावर महापालिका प्रशासनाने आणि त्यांचे प्रमुख म्हणून सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी काम करावं, अशी आमची खरी मागणी आहे।
मालेगाव शहराचा विकास करत असताना जर महापुरुषांना डावलून आपण विकास करून इच्छित असाल तो कदापि शक्य नाही. त्यामुळे प्रथमतः मालेगाव शहराच्या इतिहासात जर मालेगाव शहराचं नाव स्वर्ण अक्षराने नोंदवायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शिवतीर्थाचं सुशोभीकरण झालं पाहिजे. या ठिकाणी असलेला संपूर्ण परिसर हा कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे. या ठिकाणच्या विद्युत तारा अंडरग्राऊंड झाल्या पाहिजेत. या ठिकाणी नो बॅनर झोन झाला पाहिजे. मित्रांनो, एका धार्मिक कार्यक्रमासाठी सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी 3 दिवसात राष्ट्रीय एकात्मता चौक ते कॉलेज टॉप पर्यंतच्या सगळ्या विद्युत तारा या 3 दिवसात अंडरग्राऊंड करून घेतल्यात. मग मालेगाव शहरातील शिवतीर्थाच्या या परिसरातल्या विद्युत तारा अंडरग्राऊंड करून घ्यायला आपल्याला एवढा वेळ का लागतो हा प्रश्न आमचा आहे. माननीय पालकमंत्री महोदय, आपण हट्टाला पेटलात तर आपण काय करू शकतात हे आम्ही भोरी आंबेदरीच्या प्रकरणात बघितलं. अनेक नागरिकांनी 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधीत आंदोलन केलं, परंतु आपण तो विषय अतिशय अहंकाराने घेतलात. आपण त्या विषयात अतिशय पेटून उठलात. पोलीस बळाचा वापर करून आपण काम करून घेतलं. मग आपण शिवतीर्थाच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी मानपा आयुक्तला का धारेवर धरत नाहीत हा आमचा प्रश्न आहे. गेल्या 8 महिन्यात आपण भूमिपूजन केल्यानंतर आजपर्यंत काम चालू झालं नाही, म्हणून शहर अभियंत्याला निलंबित करण्याची मागणी आपण का करत नाहीत हा आमचा प्रश्न आहे. मालेगाव शहरातल्या महापुरुषांच्या स्मारकांना जर निधीची कमतरता पडते तर त्यासाठी आपण महापालिका आयुक्तांना आपण अध्यक्ष असलेल्या नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून नाशिक जिल्ह्याच्या निधीतून आपण विशेष निधी का मिळवून देत नाहीत हा आमचा प्रश्न आहे. तर नियोजनाच्या निधीतून जर आपण विद्युत तारांसाठी विद्युतीच्या कामांसाठी 2-2 कोटीचा निधी एका लॉन्चवरच्या तारा काढण्यासाठी वापरू शकतात, तर महापुरुषांच्या स्मारकासाठी आपण 5-10 कोटीचा निधी मालेगाव महापालिकेला का देत नाहीत हा आमचा खरा प्रश्न आहे. माननीय पालकमंत्री महोदय, आपण मालेगाव शहराचे आहात. आज शहर आपल्याकडे अनेक वर्षापासून आशेने बघते आहे. आपल्याला भरभरून मतांनी विधानमंडळात पाठवत आहे. आपण या विधिमंडळात दिलेल्या मतांच्या जोरावर महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून पदभूषवतात. आता नाशिक जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री महोदय आहात. अशा परिस्थितीत जर मालेगाव शहराचा विकास आपण करू इच्छितात तर मालेगाव शहराचा विकास हा दूरदृष्टीचा झाला पाहिजे, नियोजनाचा झाला पाहिजे. आताच तुषार पाटील साहेबांनी सांगितलं की जे रस्त्याची कामं चालू आहेत 100 कोटी रुपयाचे म्हणता येतात, पण 112 कोटी रुपयाचे जे रस्त्यांचे कामं चालू आहेत त्या कामांना नियमाप्रमाणे 30 वर्ष कोणत्याही प्रकारचा निधी खर्च करता येणार नाही देखभाल दुरुस्तीसाठी. मित्रांनो, आपण सर्वजण शहरात फिरतो. आजच अशी परिस्थिती आहे. मोतीबाग नाक्यापासून मोसम पुलावर जे रस्त्याचं काम झालं 11 रोडचं, या रस्त्याच्या कामाला 5 ते 6 ठिकाणी आजच उखडल्यासारखी परिस्थिती झालेली आहे. टेरे फाट्यापासून चर्चगेटच्या कामावर 2 वेळा एक्सप्रेशन करून तिथला स्पॅच वर्क करावं लागलेला आहे. 12 बंगल्याचे काम झालं. त्या कामाची गुणवत्तेचा विषय त्या कामाचा विषय असा आहे की ते काम 3 वर्ष टिकेल का नाही हाच प्रश्न आहे. सोयगाव परिसरात जे रस्त्यांचे कामं झालेत त्या ठिकाणी गेलो तो कन्व्हर्टर सोडून दोघी बाजूंना काम करण्यात आलं आणि त्या ठिकाणी परत तो स्पॅचवर पेंडिंग आहे.
त्याने फरची पुलाच्या कामासाठी 8 महिने झाले भूमिपूजन झालं, पण अजून काम झालं नाही. अशा अनेक विषय, अशा अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत. मोसम पुलाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी मालेगावच्या जनतेला विनंती केली होती की 2 महिने अडचण सहन करा, 2 महिन्यात सगळे कामं पूर्ण करू. अहो, तो बिनगजाचा पूल अजून तुम्ही 8 महिन्यात पूर्ण केला नाही. मग आम्ही 2 महिन्याची अडचण नाही, आम्ही वर्षभर अडचण सहन करायला तयार आहोत. पण कामं गुणवत्तेची झाली पाहिजेत, दर्जेदार झाली पाहिजेत, नियोजनबद्ध झाली पाहिजेत आणि दूरदृष्टीने झाली पाहिजेत, अशी जनतेची मागणी आहे. आमच्या कॅम्पात एक मॉड्युलर रुग्णालय उभं करण्यात आलं. 6 कोटी रुपये खर्च झाले. आम्ही मागणी केली होती 50 खाटांचं एक इमारत बांधून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तयार करा. त्यांनी पत्र्याचे कंपार्टमेंट, पत्र्याचे डबे असलेलं ते मॉड्युलर रुग्णालय निर्माण केलं. त्या ठिकाणी सोयी सुविधा नाही, डॉक्टर्स मालेगाव शहरात उपलब्ध नाही, सिव्हिलला हॉस्पिटलला डॉक्टर्स उपलब्ध नाहीत, औषध उपचार वेळेवर होत नाही. कोविड संपल्यावर मालेगाव शहरात कोरोना रुग्णांच्या स्वॅब तपासणीसाठी एक लॅबोरेटरी विकसित करण्यात आली. त्यावर 3-3.5 कोटीपेक्षा जास्त खर्च झाला. आजपर्यंत किती सॅम्पल तपासलेत हा जर विषय महापालिका प्रशासनाला विचारला तर त्याचं उत्तर देऊ शकत नाही. गल्ली बोळातल्या किरकोळ गोष्टीकडे लक्ष देणारे सन्माननीय पालकमंत्री महोदय, आपण या मोठ्या रकमांकडे का लक्ष देत नाही, हा आमचा आपल्याकडे रास्त सवाल आहे. मालेगाव शहरातला महत्वाचा आणि आपण ज्या मंत्रिमंडळात काम करतात त्या मंत्रिमंडळाने 21 कोटी रुपयाचा निधी देऊन जो नवा स्टँड जवळचा उड्डाण पूल विकसित केला, त्याचं काम 6 वर्षापासून होऊ शकलं नाही. त्यावर आपण कधी विधिमंडळात विचारणार का, हा आमचा प्रश्न आहे. मालेगावात कुत्तागोळीसारखा गंभीर प्रकार आहे, अनेक विषय आहेत. आता मालेगावात काल परवा मला एकाने माहिती दिली की सफेद पावडर, चुन्याच्या पुडी इतका विषय, चुन्याच्या पुडी इतकी काहीतरी वस्तू असते सफेद पावडरची, ती काहीतरी 1200-1500 रुपयाला मिळते म्हणे, तर ती विकली जाते. इथे गुटखा तंबाखू विकला जातो, जुगाराचे अड्डे चालतात. याकडे आपण कधी लक्ष देणार, हा प्रश्न या ठिकाणच्या जनतेचा. मालेगाव शहरातल्या अवैध कत्तलखान्यांबाबत मी गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन करतोय. लोकायुक्तांकडे मी तक्रार दाखल केली, त्यावर सुनावणी झाली. हे कत्तलखाने तोडावेत अशी मागणी केली असता ते किती बेकायदेशीर त्यांची मान्यता देण्यात आली. या संदर्भातलं पत्र देखील आपल्याला दिलेलं आहे. सन्माननीय पालकमंत्री म्हणून आपण त्यावर कारवाई कराल अशी अपेक्षा देखील मी या ठिकाणी व्यक्त करतो. मालेगाव शहरातली नागरिक आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. परंतु हे सर्व होत असताना, मालेगाव शहराचा विकास करत असताना, शिवतीर्थाच्या बाबतीत आपण ज्याप्रमाणे अक्षम्य चूक केली, ज्याप्रमाणे आपण 19 फेब्रुवारी 2020ला आणि 11 एप्रिल 2023ला भूमिपूजन करून देखील काम सुरू झालं नाही. मी पुन्हा आपल्याकडे ही मागणी करतो, पुन्हा या ठिकाणून मागणी करतो की आपण 2दा भूमिपूजन केलं, पण शिवतीर्थाच्या कामाचं आजपर्यंत सुरुवात झाली नाही, सुशोभीकरणाच्या कामाला आजपर्यंत सुरुवात झाली नाही. म्हणून आपण भूमिपूजन केलं. त्या भूमिपूजनामुळे शहरातल्या नागरिकांच्या आपल्याकडनं प्रचंड अपेक्षा वाढल्या होत्या. परंतु आता शिवजयंती तोंडावर आली असताना, अवघ्या 1.5 महिन्याचा कालावधी शिल्लक असताना अजूनही शिवतीर्थाच्या कामाची सुरुवात होत नाही. याबद्दल आपण मालेगावच्या तमाम शिवप्रेमींची जाहीररित्या माफी मागावी आणि हे कामाला दिरंगाई करणाऱ्या निष्क्रिय आणि बोगस अधिकाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.